नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आत्ताच थोड्या वेळापूर्वी IBPS PO मेन्सचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि भरपूर विद्यार्थी हे इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झाले। तर सर्वप्रथम टीम सारथी एज्युकेशन कडून अशा सर्वच विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झाले। पण मग आता सर या इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, अपेक्षित इंटरव्ह्यूच्या तारखा काय असतील, कधी इंटरव्ह्यू शकतो, इंटरव्ह्यू कोणत्या भाषेमध्ये होईल, ग्रॅज्युएशन नुसार इंटरव्ह्यू थोडाफार व्हॅरी होईल का, ह्या सगळ्याच गोष्टींबद्दलची डिटेल चर्चा आपण आजच्या ह्या लेक्चर मध्ये करणार आहोत। सोबत सोबत फ्री लेक्चर तुम्हाला कुठे पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे, ह्यावाल्या गोष्टी पण मी आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगेल की एकंदरीत खरंच जे काही फ्री लेक्चर्स असतील इंटरव्ह्यू साठीचे, मग ते HR रिलेटेड असतील, ते बँकिंग रिलेटेड असतील किंवा ते अदर लेक्चर्स असतील, तर असे लेक्चर पण पाहण्यासाठी काय करायचं, कशा पद्धतीने ते तुम्ही एनरोल करू शकता, यावाल्या गोष्टी सुद्धा आपण आजच्या ह्या लेक्चर मध्ये सांगणार आहे। तर बघा IBPS PO चा इंटरव्ह्यूची जो काही रिझल्ट असेल तो 31 जानेवारीला पब्लिश झाला, म्हणजे आज पब्लिश झाला। अपेक्षित एक 15 फेब्रुवारीच्या आसपास तुमच्या इंटरव्ह्यूच्या डेट असतील, 15 फेब्रुवारीच्या आसपास। मग जवळपास माझ्याकडे पुढचे 15 दिवस अजून इंटरव्ह्यू साठी आहे, त्याचे हॉल तिकीट पुढच्या 3-4 दिवसांमध्ये पब्लिश होतील आणि त्यानंतर एक 5-7 दिवसांमध्ये तुमचे इंटरव्ह्यू चालू होतील। सर हे इंटरव्ह्यू वाला जो पार्ट असतो त्याच्यामध्ये नेमकं काय विचारलं जातं, कशा पद्धतीने विचारलं जातं, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा मला क्लिअर करा की हा इंटरव्ह्यू कंपल्सरी इंग्लिश मध्येच होतो का, तर त्याचा पण आन्सर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो। 2024 मध्ये झालेल्या सगळ्या इंटरव्ह्यूची मी प्रॉपर अनालिसिस केली हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर। त्या विद्यार्थ्यांना कॉल केला, त्या विद्यार्थ्यांकडून मागच्या वर्षी आलेले प्रश्न बघितले, त्यांची लँग्वेज पाहिली, या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मग हा व्हिडिओ मी डिझाइन करतोय, मग हा व्हिडिओ बनवतोय। 2024 ला झालेल्या IBPS PO चे जे इंटरव्ह्यू आहे याचा डिटेल मध्ये अभ्यास करून हा व्हिडिओ बनवतोय। तर बघा अराउंड 80 to 85% इंटरव्ह्यू हे मराठीतच झाले होते। मराठीमधून तुम्हाला प्रश्न किंवा मराठीमध्ये उत्तर देण्याची मुभा तुम्हाला त्या केसमध्ये होती, म्हणून अराउंड 80% प्लस इंटरव्ह्यू हे मराठीतून झाले होते। इथं सगळ्या मागच्या वर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून ह्यावाल्या गोष्टी लक्षात आल्या। सोबत विचार केला सर तर काही केसमध्ये, पण सुरुवातीच्या केसमध्ये ऍटलिस्ट इंट्रोडक्शन तरी मला इंग्लिश मधून द्यावे लागेल, थोडीशी तयारी मला हिंदी इंग्लिशची ठेवावी लागेल, कारण एखादा पॅनल मेंबर असा असू शकतो, एखाद्या पॅनल मधले लोक असे असू शकतात की त्या केसमध्ये ते मराठी अलाउ करणार नाही, ते म्हणतील तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोला, असं होऊ शकतं। पण ऑलमोस्ट इंटरव्ह्यू हे मराठीतून झाले मागच्या वर्षी IBPS PO चे। मग आता सर माझी तयारी मराठीतून तर आहेच, मी मराठीत कधीही बोलू शकतो, नॉर्मल मला इंग्लिश पण थोडंफार बोलता आलं पाहिजे, पण मराठीतून इंटरव्ह्यू होतात म्हणून त्याचा काही प्रॉब्लेम तेवढा नाहीये। सर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, ह्या इंटरव्ह्यूची तयारी करत असताना नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांची तयारी करावी, कोणकोणत्या गोष्टींची तयारी करावी। तर बघा ह्या 3 पार्टवर मोस्टली तुमचा इंटरव्ह्यू होत असतो। 3 पार्टवर, पहिला HR क्वेश्चन, दुसरा बँक रिलेटेड क्वेश्चन आणि तिसरा ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन। या 3 वेगवेगळ्या पार्टवर तुमचा इंटरव्ह्यू होतो। आता याचे मी तुम्हाला फ्री मध्ये लेक्चर पण अवेलेबल करून देणार आहे, HR चे 2 ते 3 लेक्चर तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे, बँक रिलेटेड एक 4 ते 5 लेक्चर तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे, ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला माहित असले पाहिजे, ग्रॅज्युएशन तुमचं ज्याच्यामध्ये झालंय त्याबद्दलची तुम्हाला माहिती असली पाहिजे। पण नेमकं याच्यामध्ये काय विचारतात, पहिला एक मुद्दा मी सुरुवातीला क्लिअर करतो, इंटरव्ह्यू हा तुमचा कॉन्फिडन्स चेक करण्यासाठी असतो, ना की तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी। इंटरव्ह्यू जो समोर बसलेला मुलगा आहे हा खरंच ऑफिसर बनू शकतो का, हा खरंच उद्या चालून आपली बँक रन करू शकतो का, हा खरंच उद्या कस्टमरशी डील करू शकतो का, कस्टमरला प्रॉपर हँडल करू शकतो का, कस्टमरशी चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करू शकतो का, आणि बँकचे वेगवेगळे प्रोडक्ट सेल करू शकतो का, ह्या गोष्टी तुमच्या बोलण्यातून त्या गोष्टी ओळखतात ते लोक की खरंच हा व्यक्तीमध्ये ती प्रेझेंटेशन स्किल आहे आणि हा व्यक्ती चांगल्या पद्धतीने कस्टमर हँडलिंग करू शकतो, ह्या व्यक्तीचा खरंच बँकला फायदा होणार आहे, असे विद्यार्थी सिलेक्ट करतात, ना की तुमचं नॉलेज इंटरव्ह्यू मध्ये चेक केलं जातं। तुला नॉलेज आहे ह्या गोष्टी ऑलरेडी चेक झाल्या, कारण सुरुवातीच्या केसमध्ये तुझी प्रीची एक्झाम झाली, तू ती पास झाला, तुझी मेन्स एक्झाम झाली, तू मेन्स एक्झाम पण पास झाला, याचाच अर्थ तुला नॉलेज आहे। आता तुझं नॉलेज चेक करत कोणी बसणार नाही, तुझं नॉलेज कोणी चेक करत बसणार नाही। आता
तुझं चेक केलं जाईल प्रेझेंटेशन स्किल की खरंच समोर बसलेला विद्यार्थी ऑफिसर म्हणू शकतो का, मग शकतो का तो कसा दिसतो याच्यावर नाही, त्याची कम्युनिकेशन स्किल कशी आहे, तो खरंच कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो, यावाल्या गोष्टी चेक करण्यासाठी इंटरव्ह्यू असतो. म्हणून तुला अराउंड 10 प्रश्न विचारले, 10 पैकी 5 प्रश्नाचे जरी उत्तर तुला देता आले तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये. या 5 क्वेश्चनच्या आन्सरवर पण तुझं सिलेक्शन होऊ शकतं. फक्त मला ह्या 5 प्रश्नांची उत्तर कॉन्फिडेंटली द्यायचे आणि एकदम प्रॉपर त्याला एक्सप्लेन करायचे. म्हणजे 10 पैकी तुला 5 चे उत्तर येतात, 6 चे येतात, 7 चे येतात, 8 चे, 9 चे, 10 चे, कितीचे उत्तर येऊ दे, तुला जे येतात ते कॉन्फिडेंटली मांडायचंय. आणि ज्याचं आन्सर माहित नाही, खोटं बोलायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही, यांनी बॅड इम्प्रेशन पडत असतं. ज्याचं आन्सर, ज्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला माहित नाही, सरळ सरळ सर सॉरी सर आय डोंट नो अबाउट दॅट, मी नंतर अभ्यास करेल किंवा नंतर मी 100% वाचून घेईल, पण सध्या मला आठवत नाही किंवा मी ते वाचलेलं नाही किंवा मला त्याबद्दल माहित नाही, हे कधीही चांगलं उत्तर आहे चुकीचं किंवा खोटं उत्तर देण्यापेक्षा. पहिला मुद्दा क्लिअर करून घ्या, अजिबात खोटे उत्तर द्यायचे नाहीये, अजिबात चुकीचे उत्तर द्यायचे नाहीये. मला येत नसेल तर सॉरी सर मला माहित नाही, मी निश्चितच त्याची तयारी करेल, ह्या अशा पद्धतीने द्यायचं आहे. हा वाला एक मुद्दा क्लिअर करा की म्हणून हा मुद्दा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, 10 पैकी तुम्हाला 2 प्रश्नाचे 3 प्रश्न उत्तर नाही आले काही फरक पडत नाही, बाकी 6-7 क्वेश्चनचे उत्तर तो किती कॉन्फिडेंटली देतोय त्यावाल्या गोष्टी मॅटर करतात. तुझं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, तसं मॉक इंटरव्ह्यू मध्ये आम्ही त्यावाल्या गोष्टी तुम्हाला सांगूच. बर, मग हा वाला एक पार्ट कव्हर झाला. सर त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा, 3 पार्ट मध्ये इंटरव्ह्यू होतो तुम्ही म्हटले, एचआर मध्ये बँकिंग रिलेटेड क्वेश्चन्स आणि ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन्स. मग आता नेमकं एचआर मध्ये काय काय विचारतात तो वाला एक मुद्दा लक्षात घ्या. एचआर मध्ये सुरुवातीला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं इंट्रोडक्शन, पण आता पहिला मुद्दा असा आहे, तुमचं इंट्रोडक्शन विचारत असताना असं अजिबात कंपल्सरी नाहीये का तुमची सुरुवात ही इंट्रोडक्शननेच होईल, असं अजिबात कंपल्सरी नाहीये का तुम्हाला त्या इंटरव्ह्यू मध्ये इंट्रोडक्शन विचारतील म्हणजे विचारतीलच, अजिबात कंपल्सरी नाही. कुठूनही सुरुवात होऊ शकते, इथून पण सुरुवात होऊ शकते, व्हाय वी हायर यू, तुम्हालाच का सिलेक्ट करावं, कुठूनही सुरुवात होऊ शकते. तुम्ही गेल्या डायरेक्ट बसले विचारू शकता व्हॉट इज एनपीए, इथून पण सुरुवात होऊ शकते. म्हणून मला तसं प्रिपेअर राहायचंय. 10 पैकी 4-5 मुलांची सुरुवात इथून पण होते, 4-5 मुलांना इंट्रोड्यूस युअर सेल्फ हे पण विचारतील. म्हणून सर मला माझं इंट्रोडक्शन प्रॉपर करून ठेवायचंय. आणि इंट्रोडक्शन मध्ये नेमकं काय केलं पाहिजे सर, ह्या इंट्रोडक्शन मध्ये नेमकं काय केलं पाहिजे, बघ तुला तुझं नाव सांगता आलं पाहिजे, तुझं नाव काय, आणि इंट्रोडक्शन कंपल्सरी इंग्लिश मधूनच सांगता आलं पाहिजे. तुझं नाव काय, त्याच्यानंतर तुझं ग्रॅज्युएशन कशामधून झालंय, कोणत्या वर्षी झालंय, आणि त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो सर यू आर फ्रॉम, तुझं गाव कोणतं आहे, तुझं विलेज कोणतं आहे, मी कुठून आलोय, कसा आलोय. तर ह्या गोष्टी मला इंट्रोडक्शन मध्ये मेन्शन कराव्या लागतील की एकंदरीत माय नेम इज अक्षय सुनील चोके, आय एम कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन फ्रॉम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 2018 अँड आय एम फ्रॉम शिर्डी. तर ह्यावाल्या गोष्टी मला ऍटलीस्ट सांगता आल्या पाहिजे. मग तुम्हाला पुढचा क्वेश्चन याच्यावर विचारू शकता, तुमच्या गावाबद्दलची माहिती, तुमच्या तालुक्याबद्दलची माहिती, तुमच्या जिल्ह्याबद्दलची, डिस्ट्रिक्ट बद्दलची माहिती. मग या पण गोष्टी काढून ठेवा की तुमच्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी फेमस आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी फेमस आहे, तुमचं गाव कशासाठी फेमस आहे, सध्या तुमच्याकडले खासदार कोण आहे, तुमच्याकडले आमदार कोण आहे, ह्यावाल्या गोष्टी पण मला माहित असल्या पाहिजे, ह्यावाल्या गोष्टी पण मला माहित असल्या पाहिजे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो की तुझ्या जे नाव आहे तुझं, त्या नावाचा मिनिंग तुला माहित असला पाहिजे. नावावरून काय प्रश्न बनू शकतो सर, तुझ्या नावाचं मिनिंग, तुझ्या वडिलांच्या नावाचं मिनिंग तुला माहित असणं गरजेचं आहे. तुझ्या नावाचं मिनिंग काय, तुझ्या वडिलांच्या नावाचं मिनिंग काय माहित असणं गरजेचं आहे. मग तुझं ग्रॅज्युएशन ज्याच्यातून कंप्लीट झालं त्याबद्दलची तुला माहिती असणं गरजेचं आहे. मी ती पुढे सांगेलच, मी पुढे क्वेश्चन्स पण आणलेले. नेमकं मागच्या वर्षी बीकॉम ला काय क्वेश्चन विचारले गेले होते, इंजिनियरांना काय क्वेश्चन विचारले गेले होते, बीएससी ऍग्रिकल्चर वाल्यांना काय क्वेश्चन विचारले गेले होते, मी ते क्वेश्चन पण पुढे आणलेले, पण तुला त्याबद्दल माहित असली पाहिजे. आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो, तुझं ग्रॅज्युएशन फॉर एक्झाम्पल 2022 ला पूर्ण झालं तर तुला विचारतील 2022 ते 2025 मध्ये काय केलं. तुमच्यापैकी काही लोकांचं ग्रॅज्युएशन 2021 ला पूर्ण झालंय, 2020 ला पूर्ण झालंय, तर तुम्हाला विचारतील हे 20 ते 2025 काय केलं. तर सरळ सरळ खरं जे आहे ते सांगायचं. आणि इंटरव्ह्यू कधीही खोटा किंवा मनाने काहीतरी उत्तर बनवायचं नाही, जे खरं आहे तेच माणसं सांगायचं, कारण एक खोटं लपवायला 100 खोटे बोलावं लागतं पुढं. म्हणून सर
खरं खरं 2021 ते 2025 मागच्या 4 वर्षापासून मी खरंच बँकिंगची तयारी करतोय. मल्टिपल बँकिंगची एक्झाम आतापर्यंत दिल्या, मल्टिपल इंटरव्ह्यूज मी आतापर्यंत दिले, एवढ्या मेन्स मी आतापर्यंत दिल्या किंवा माझा हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, पण आतापर्यंत माझं सिलेक्शन झालं नाही. मागच्या 3 वर्षापासून, मागच्या 2 वर्षापासून, काही लोकांच्या केसमध्ये मागच्या 4 वर्षापासून. जर खरंच बँकिंगची तयारी करत असणार आहे तर हो सर, मी बँकिंगचीच तयारी करत होतो, मी बँकिंगचीच तयारी करत होतो. तर यावाल्या गोष्टी मला इथं क्लिअर करावं लागेल का तुम्हाला इंट्रोडक्शन वरून असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नावाचं मिनिंग, वडिलांच्या नावाचं मिनिंग, ग्रॅज्युएशन पासून आतापर्यंत नेमकं काय केलंय, आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा तुझं गाव कोणतं आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, गावात फेमस काय, तालुक्यात फेमस काय, जिल्ह्यात फेमस काय, ह्यावाल्या छोट्या छोट्या गोष्टी तरी मला इंट्रोडक्शन मधून माहित असल्या पाहिजे, इंट्रोडक्शन मधून माहित असल्या पाहिजे. सोबत वडील काय करतात, हवाला पण एक पार्ट येतो. वडील काय करतात, मग वडिलांचा जो जॉब आहे त्यांच्या जॉब बद्दलची पण आपल्याला थोडीफार माहिती असली पाहिजे. जर वडील शेती करतात तर शेतातली माहिती तुला माहित असली पाहिजे. शेतामध्ये काय पिकवतात, त्याचं एकरी उत्पन्न किती येतं, सोबत विचार केला तर नेमकं एकरी उत्पन्न किती येतं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यावर कोणती रोग येतो का त्या पिकावर, त्याच्यावर कोणती फवारणी आहे का, हे पण माहित असलं पाहिजे. म्हणजे याच्यावरून इथपर्यंत क्वेश्चन तयार होऊ शकतात, इथपर्यंत क्वेश्चन तयार होऊ शकतात. हा मला एक मुद्दा नीट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पार्ट येतो बघा, हा वाला एक पार्ट झाला सर याच्या रिलेटेड क्वेश्चन, इकडून प्रश्न मला विचारले जाऊ शकतात. त्याच्यात एक पार्ट असा पण असतो याच्या रिलेटेड, व्हाय आफ्टर कम्प्लिशन युअर ग्रॅज्युएशन यू चूज बँकिंग सेक्टर, व्हाय आफ्टर कम्प्लिशन ऍग्रिकल्चर यू चूज बँकिंग सेक्टर, व्हाय आफ्टर कम्प्लिशन ऑफ इंजिनिअरिंग यू चूज बँकिंग सेक्टर. तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर बँकिंग सेक्टर मध्ये का आले, तर त्याचं खरं आणि खरंच कारण सांगायचं. मला एक स्टेबल जॉब पाहिजे होता, एक सरकारी नोकरी मला पाहिजे होती, ज्याचा पगार पण चांगला असेल, मग त्यासाठी वेगवेगळे ऑप्शन होते, पण बँकिंग सेक्टर मला सुटेबल वाटलं म्हणून मी बँकिंग सेक्टर मध्ये आलो, की एक स्टेबल जॉब मला हवा होता आणि तो बँकिंग सेक्टर मधून कंपॅरेटिव्हली लवकर भेटला असता म्हणून मी तिथे आलो, काही लोकांच्या केसमध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन तेवढे चांगले जॉब अवेलेबल नव्हते, मल्टिपल ठिकाणी सर्च केलं पण त्या लेवलचा जॉब अवेलेबल नव्हता, म्हणूनही मी बँकिंग सेक्टर मध्ये आलो. आणि हेच खरं उत्तर आहे की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी मल्टिपल ठिकाणी जॉब सर्च केले, पण त्या चांगला जॉब किंवा त्याच्यात तेवढी ग्रोथ मला वाटत नव्हती ऍज कम्पेअर टू बँकिंग. मग बँकिंग हे ऑप्शन चांगलं वाटलं, अभ्यासाची तयारी होती, अभ्यास करण्याची तयारी होती, म्हणून मी बँकिंग सेक्टर निवडलं. कम्पॅरेटिव्हली फास्ट प्रोसेस आहे बँकिंगची आणि लिमिटेड सिलेबस होता, म्हणून मी बँकिंग सेक्टर मध्ये आलो. आणि ऍक्च्युअली हेच रिझन आहे आपल्या बँकिंग सेक्टर मध्ये येण्याचं. माझं लहानपणापासून स्वप्न होतं मी बँकिंग करावी, कोणाचं स्वप्न नसतं. हे असे काही खोटरडे उत्तर द्यायचे नाही. माझं असं झालं म्हणून बँकिंगला आलो, अजिबात नाही. जे खरं आहे तेच खरं आहे म्हणून मी बँकिंग सेक्टरला आलो. तर हेवाले प्रश्न तुम्हाला विचारले जातील, हेवाले प्रश्न तुम्हाला त्या केसमध्ये विचारल्या जातील. सर एचआरच्या पार्ट नंतर पुढचा पार्ट तो महत्वाचा म्हणजे बँकिंग रिलेटेड क्वेश्चन, ज्याला मी बँकिंग टर्मिनॉलॉजीज म्हणतो. बेसिक प्रश्न, आरबीआय काय आहे, नाबार्ड काय आहे, रेपो रेट किती सध्याचा, रिव्हर्स रेपो रेट किती, क्वांटिटेटिव्ह टूल्स काय असतात, चेकचे टाइप्स, अकाउंटचे टाइप्स, एनपीए काय असतो, सरपीसी काय असतं, असे बँकिंग रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मी पुढे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आणलेल्या आहे, मी फक्त तुम्हाला सुरुवातीला हे इंट्रोडक्शन मध्ये सांगतोय काय काय विचारलं जाऊ शकतं. पुढे डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी आणलेल्या आहे. मग बँकिंग रिलेटेड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, काहीही विचारलं जाऊ शकतं, पण काही महत्वाच्या गोष्टी मी केल्या असल्या पाहिजे, काही महत्वाच्या गोष्टी मला करावा लागेल. त्यानंतरचा पुढचा पार्ट बघा, बँकिंग रिलेटेड क्वेश्चन्स नंतर, बँकिंग रिलेटेड क्वेश्चन नंतर ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन. मी बँकिंग रिलेटेड कोणकोणत्या टर्म्स करायच्या ह्या पुढे सांगतोय किंवा पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन्स. आता ग्रॅज्युएशन रिलेटेड प्रश्नांचा जो विचार केला आपण, ग्रॅज्युएशन रिलेटेड इंजिनिअरिंग असेल तर इंजिनिअरिंगवर क्वेश्चन्स विचारले जातील, मग मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलवर, इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकलवर, कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटरवर, कशावर पण प्रश्न विचारू शकतात तुमचं ज्याच्यातून ग्रॅज्युएशन झालं त्याच्यावर. बीकॉमच्या पोरांना बीकॉम रिलेटेड किंवा अजून ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चर रिलेटेड, त्याबद्दलची पण माहिती आपल्याला पुढे बघायची, त्याबद्दलची पण माहिती आपल्याला पुढे बघायची, नेमकं कोणत्या ग्रॅज्युएटला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. पण त्याच्या अगोदर एक मुद्दा मी सांगतो, हे जे काही तुमचे मॉक सेशन असतील किंवा जे काही इंटरव्ह्यू गायडन्स सेशन असतील ते पाहण्यासाठी सगळ्यांनी ज्यांच्याकडे सारथी एज्युकेशन नावाचं ऍप इन्स्टॉल नसेल अशांनी सगळ्यांनी ऍप इन्स्टॉल करा. ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ऍपवर एक मोबाईल नंबरनी ते रजिस्टर करा. मोबाईल
रजिस्टर केल्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो त्या केसमध्ये ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली गुगल फॉर्मची, ती लिंक भरून द्या. ते लिंकवर क्लिक करून त्याला गुगल फॉर्म भरून द्या. मग पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू बॅचला ऍड केलं जाईल. इंटरव्ह्यू बॅचला तुम्हाला ऍड केलं जाईल IBPS POच्या. त्याच्यामध्ये HR चे 3 लेक्चर असतील, बँकिंग अवेअरनेसचे 4 ते 5 लेक्चर असतील. मग हिवाले लेक्चर्स आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर तुमचे मॉक इंटरव्ह्यूज घेतले जाईल. तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू साठी कॉल येईल. मॉक हा म्हणून म्हणतो हा गुगल फॉर्म सगळ्यांनी भरून द्या. त्याच्यानंतर तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू साठी कॉल येतील आणि तुमचे मॉक इंटरव्ह्यू सुद्धा सारथी एज्युकेशन कंडक्ट करेल आणि मग तुम्हाला ऍक्च्युअल इंटरव्ह्यूला पाठवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल इंटरव्ह्यू पाठवलं जाईल. म्हणून सगळ्यांनी न चुकता हा गुगल फॉर्म भरायचा आहे एकदम करेक्ट. मग क्रॉस चेक करून तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू साठी बोलायला जाईल. आता बघा सर, एक एक मुद्दा बघूया. ऍक्च्युअल क्वेश्चन 2024च्या इंटरव्ह्यूला विचारलेले ऍक्च्युअल क्वेश्चन्स, तो वाला एक मुद्दा आपल्याला बघायचा आहे. बघा IBPS PO इंटरव्ह्यू क्वेश्चन इंजिनिअरिंग साठी काय होतं त्यांचं म्हणणं आहे, मी जशाच तसं कॉपी करून आणले, जसं विद्यार्थ्यांनी मला पाठवलं होतं तेव्हा मी तसं आता कॉपी करून आणलं. 5 मेंबरचा पॅनल होता. 22 फेब्रुवारी 2024 ला इंटरव्ह्यू झाला होता. म्हणजे या वर्षीच्या पण अपेक्षित तारखा मी तुम्हाला सांगतो 15 फेब्रुवारीच्या आसपास असू शकतात. मग ते 20 फेब्रुवारी होऊ शकते, 22 फेब्रुवारी होऊ शकते, 14 फेब्रुवारी पण होऊ शकते, कधी होऊ शकतात. तर 22 फेब्रुवारी 2024 ला होता. दुपारी 1 वाजता स्लॉट होता. टाइम टोटल टाइम ऑफ इंटरव्ह्यू 6 ते 7 मिनिट इंटरव्ह्यू झाला. सर इंट्रोडक्शन सगळ्यात सुरुवातीला त्याला विचारलं इंट्रोडक्शन. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट म्हणून पुढचा प्रश्न होता, व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ बँक इज इन NPA. बँक NPA मध्ये असेल तर काय होतं. पुढचा महत्वाचा क्वेश्चन, हाऊ युअर इंजिनिअरिंग डिग्री इज हेल्पफुल इन बँकिंग सेक्टर. खरं सांगायचं ऍक्च्युअल इंजिनिअरिंग डिग्रीचा बँकिंग सेक्टर मध्ये तसा काहीही फायदा नाही. सर क्लिअर सांगायचं, सर प्रामाणिकपणे विचार केला तर खरंच इंजिनिअरिंग डिग्रीचा बँकिंग सेक्टर मध्ये एज सच असा काही फायदा नाही. हे आवडतं त्यांना, तुम्ही असं खरं बोललेलं त्यांना आवडतं. ऍक्च्युअल काही नाही, उगाच काहीतरी जोडायचं नाही. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मग उद्या चालून त्या बँक मध्ये लाईट बंद पडली तर मी लाईट चालू करेन, हा फायदा होऊ शकतो. उद्या चालून इलेक्ट्रिक कोणी ट्रान्सफॉर्मर साठी लोन गेला तर मला माहिती ट्रान्सफॉर्मर किती रुपयाचा असतो. अजिबात खोटं उत्तर द्यायचं नाही. सर मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर फॉर एक्झाम्पल, आणि जर विचार केला तर त्या केसमध्ये खरंच एज सच असा त्या इंजिनिअरिंगचा किंवा इंजिनिअरिंगचा बँकिंग सेक्टरमध्ये काही फायदा नाही. त्यानंतर हाऊ डिजिटल बँकिंग हेल्पफुल. डिजिटल बँकिंग कशी हेल्पफुल आहे फ्रॉम द कस्टमर अँड बँकर्स पॉइंट ऑफ व्ह्यू ने कशी हेल्पफुल आहे. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी काय, बँकिंग व्हाय बँकिंग आफ्टर इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग नंतर बँकिंग सेक्टर मध्ये काय आले, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला का आपण बँकिंग सेक्टर मध्ये आलो. बँकिंग टर्म व्हाईल आय हॅव नेव्हर एव्हर हर्ड. त्यांना एक बँकिंगची टर्म विचारली होती, त्यांचं म्हणणं आहे मी ती कधीच ऐकली नव्हती. अशी बँकिंगची टर्म त्या केसमध्ये मला विचारली होती, माहितीच नव्हती. सॉरी सर आय डोंट नो अबाउट दॅट. सॉरी सर आय डोंट नो अबाउट दिस. असं आपण क्लिअर कट म्हणू शकतो, सर मला त्याबद्दल माहिती नाही. त्यानंतर पुढचं, व्हॉट इज द टार्गेट टू द बँक. बँकेसाठी टार्गेट काय काय असतात. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट मधला फरक काय, टाइप्स ऑफ चेक काय. मग बघा हे HR रिलेटेड क्वेश्चन होता, त्याच्यानंतर बँक रिलेटेड क्वेश्चन होता, पुन्हा HR रिलेटेड क्वेश्चन होता, पुन्हा बँक रिलेटेड क्वेश्चन होता, पुन्हा इकडे आपण विचार केला तर मे बी इंजिनिअरिंग सेक्टरशी रिलेटेड असावा. त्याच्यानंतर इकडे बँकिंग हे पण HR रिलेटेड होता. त्याच्यानंतर बँकिंग रिलेटेड. तर या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यू विचारू शकता. हा ऍज इट इज इंटरव्ह्यू आहे मागच्या वर्षी झालेला एका इंजिनिअरचा. त्याच्यानंतर सर पुढचा मुद्दा, इंजिनिअरिंग नंतर मिळतो बीकॉम वाल्या पार्टवर. आणि तुम्हाला आता पण सांगतो आपल्याला पुढे 10 एप्रिलला SBI क्लेरिकलची एक्झाम आहे, 10 एप्रिल 2025 ला. तर मॅक्सिमम इंटरव्ह्यूला 2 ते 3 तासांपेक्षा जास्त वेळ वाया घालवायचा नाही. तुम्हाला काहीही काम असेल मॅक्सिमम 2 तासापेक्षा जास्त वेळ इंटरव्ह्यू द्यायचा नाही. 2 तास दिवसभरातली फार तर फार इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं, बाकी पूर्ण वेळ आपला पुढचा अभ्यास चालू ठेवा. ह्या इंटरव्ह्यूच्या नादामध्ये आपल्या पुढच्या एक्झाम पण चालल्या जातील. सर इंटरव्ह्यूला 2 तास सफिशियंट आहे. 2 तास अभ्यास रोजचा इंटरव्ह्यूचा खूप सफिशियंट आहे, याच्यापेक्षा जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. सर बघा आता 23 फेब्रुवारी 2024 पॅनल नंबर 4 बॅकग्राऊंड होतो कॉमर्सचं. आता हा जो व्यक्ती बीकॉम झालेला कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे. पुन्हा त्याला इंट्रोडक्शन विचारलं, इंट्रोडक्शन नंतर पार्टनरशिप अँड LLP कॉमर्स रिलेटेड क्वेश्चन आहे. हा ऍग्रिकल्चरला नाही विचारणार, हा इंजिनिअरिंगला नाही विचारणार, कॉमर्सच्या पोराला विचारतील. आणि मल्टिपल
मी एक दोघांचे नाही 4-5 लोकांचे कॉमर्सचे इंटरव्ह्यू मध्ये हे प्रश्न होते. पार्टनरशिप अँड LLP मधला डिफरन्स काय, LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आणि पार्टनरशिप मधला फरक काय, बॅलन्स शीट अँड P&L अकाउंट काय असतं, NPA काय आहे, PSL सर्टिफिकेट काय असतं, PSL सर्टिफिकेट, त्याच्यानंतर P&L अँड इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट डिफरन्स काय, त्याच्यानंतर NEFT RTGS मधला फरक काय, बिझनेस एंटिटी काय असतं, मार्केटिंग अँड सेलिंग मधला डिफरन्स काय, व्हॉट इज बॅड बँक, ही बॅड बँक एकंदरीत काय असते, आणि त्याच्यानंतर 4 मेजर फोकस एरिया ऑन बजेट, बजेटचे मेजर फोकस एरिया त्या केसमध्ये विचारले होते. बजेटचे मेजर फोकस एरिया नेमकं काय. तर या वर्षी पण आता उद्या म्हणजे 1 फेब्रुवारी बजेट येईल, तेच बजेट आपण 2 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता घेणार. ते बजेट नक्की पहा, इंटरव्ह्यू साठी अतिशय महत्वाचं ठरेल ते म्हणजे बजेट. इंटरव्ह्यू साठी अतिशय महत्वाचं ठरेल ते म्हणजे बजेटवाला पार्ट, ते पण पाहायला विसरू नका. हे कॉमर्सला विचारलेले प्रश्न होते. ऍग्रीकल्चर वाल्यांचा थोडासा डिटेल मध्ये एक इंटरव्ह्यू माझ्याकडे आला होता, पॅनल नंबर 2 होता पुण्याला ऍग्रीकल्चर वाल्यांचं. बघा प्रश्न काय काय होते, यू आर ऍग्री ग्रॅज्युएट, सो व्हाय यू चॉईस किंवा चूज IBPS PO ओव्हर IBPS AFO. तुम्ही IBPS PO का चूज केलं IBPS AFO शिवाय. सर मी बँकिंगची तयारी करतोय, मी पर्टिक्युलर AFO म्हणून तयारी करत नव्हतो, मी 5ही सब्जेक्टची तयारी करत होतो, मग AFO सोबत सोबत मी POच्या पण एक्झाम देत होतो, म्हणून मी PO सोबत सोबत AFO पण करतोय. त्यानंतर इंटरेस्ट अँड हॉबी विचारलं गेलं, टेल एनी 2 इंटरनॅशनल कंपनी हुज CEO आर इंडियन. आता रॅन्डमली प्रश्न, याचं उत्तर येईलच असं नाही, असे 2 इंटरनॅशनल कंपनी सांगा ज्याचे CEO इंडियन आहे. आता इथून पुढे ऍग्रीकल्चरचे प्रश्न होते, कारण हा ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहे. मिक्स क्रॉपिंग काय आहे, डिफरन्स बिटवीन मिक्स क्रॉपिंग अँड मिक्स फार्मिंग काय आहे, बेनिफिट ऑफ मिक्स क्रॉपिंग अँड मिक्स फार्मिंगचे बेनिफिट काय आहे, ग्रीन रिव्हॉल्युशन काय, कोणत्या वर्षी आलं, त्याचे फादर कोण आहे, त्याचे बेनिफिट काय, काय रिझन होतं ग्रीन रिव्हॉल्युशनचं, व्हाईट रिव्हॉल्युशन काय, व्हाईट रिव्हॉल्युशनचे रिझन काय, त्याचे फादर कोण, फुल फॉर्म ऑफ अमूलचा फुल फॉर्म विचारला, डिफरन्स बिटवीन MSP आणि FRP, मिनिमम सपोर्ट प्राइस आणि फेअर अँड रिम्युनेटिव्ह प्राइस. मग FRP शुगर केन नाही तर शुगर केनची FRP किती आहे, हाऊ मच शुगर रिकवर फ्रॉम 100 kg शुगर केन, 100 किलो शुगर केन मधून किती शुगर रिकवर होते, ग्रीन रिव्हॉल्युशन, पुन्हा रिपीट प्रश्न आला ग्रीन रिव्हॉल्युशनवरच. त्याच्यानंतर मग बँकिंग वाल्या पार्टवर, हे पूर्ण ग्रॅज्युएशनवर. इथं पहिलं 1, 2, 3 क्वेश्चन फार फार तर याच्यावर, त्याच्यानंतर पूर्ण आलं ग्रॅज्युएशनवर इथपर्यंत, आणि इथून पुढे बँकिंग पुन्हा. मग व्हॉट आर द प्लॅस्टिक मनी, क्रेडिट कार्ड काय, डेबिट कार्ड काय, RBI चे क्वांटिटेटिव्ह टूल्स कोणते, ह्या सरफेसी ऍक्ट काय असतो. त्याच्यानंतर पुन्हा ऍग्रीकल्चर वर गेले, विच टेक्निक ऑर ऍक्टिव्हिटी यू अडॉप्टेड इन युअर फार्म आफ्टर कम्प्लिटिंग ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएशन. तुमचं ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कोणती टेक्नॉलॉजी तुम्ही तुमच्या फार्म मध्ये इम्प्लिमेंट केली, आणि तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड विचार होता, अबाउट फॅमिली. तर एवढे मोठे क्वेश्चन्स हे ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएटला विचारले होते 2024च्या इंटरव्ह्यू मध्ये. 2024च्या इंटरव्ह्यू मध्ये. तर मला याबद्दल माहिती असली पाहिजे सर, नेमकं ग्रॅज्युएशन रिलेटेड, HR रिलेटेड आणि बँकिंग रिलेटेड कशा कशा पद्धतीने पेपर इंटरव्ह्यूला प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. मग बँकिंग टर्मिनॉलॉजी मध्ये मला काय करायचंय, काहीच करू नका, अजून 20-25 दिवस आपल्याकडे आहे, अजून 20 दिवस तरी आपल्याकडे मिनिमम आहे. हे एक बुक आहे, आता लेटेस्ट आलं 31 जानेवारीच्या दरम्यान, 30 जानेवारीला, 29 जानेवारी, 2-3 दिवस झाले. याच्यामध्ये सगळ्या बँकिंगच्या टर्मिनॉलॉजी आहे, याच्यामध्ये सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम आहे. तर हे वाला पार्ट तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा कामा पडेल. तर सारथी एज्युकेशन नावाच्या ऍपवर जाऊन बुक स्टोअर मध्ये जाऊन हे बुक तुम्ही ऑर्डर करू शकता. पुढच्या 6-7 दिवसामध्ये तुमच्या घरी येईल, आणि याच्यातून बँकिंगच्या पूर्ण टर्मिनॉलॉजी प्रॉपर मेन्शन केलेलं आहे. काय असतं रेपो रेट, काय असतं रिव्हर्स रेपो रेट, काय असतं बँक रेट, ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे बँकिंगच्या, हे पूर्ण बँकिंगचे 20 चॅप्टर याच्यामध्ये मेन्शन केलेले. याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यू होईल, सोबत SBI क्लर्कच्या एक्झामला पण याचा फायदा होईल. म्हणजे या बुकचा तुम्हाला डबल फायदा होईल. SBI क्लर्कच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला, कमी कमी 10 ते 12 मार्काला स्टॅटिक बँकिंग, आणि एक 4 ते 5 मार्काला गव्हर्नमेंट स्कीम, आणि एक 2 ते 3 मार्काला स्टॅटिक GK, म्हणजे अराउंड एक 18 ते 20 मार्कापर्यंत ह्या बुक मधून तुम्हाला प्रश्न विचारतील, एक 15 मार्कापर्यंत मिनिमम. मग याचा फायदा SBI क्लर्क सोबत या इंटरव्ह्यूला पण होईल. तर हे बुक तुम्ही ऑर्डर करू शकता सारथी एज्युकेशन नावाच्या ऍप वर जाऊन, बुक स्टोअर मध्ये जाऊन. पुढच्या 7 दिवसामध्ये बुक घरी येईल,
आणि त्या केसमध्ये तुम्हाला त्याचं सगळं कंटेंट, बँकिंग रिलेटेड कंटेंट त्या केसमध्ये भेटेल. सोबत हे सगळं बँकिंगच्या कन्सेप्ट तुम्हाला बघायचे, याचे फ्रीमध्ये लेक्चर्स पण आम्ही अवेलेबल करून देणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय सारथी एज्युकेशन नावाचा ऍप इन्स्टॉल करा, त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर इन्स्टॉल करून ठेवा, लॉग इन करून ठेवा आणि याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे. तो गुगल फॉर्म प्रॉपर भरा, तो गुगल फॉर्म एकदम प्रॉपर भरा, जेणेकरून तुम्हाला बॅच अलॉट करून दिला जाईल आणि तुमचे मॉक इंटरव्ह्यूज पण त्या केसमध्ये घेतले जातील. मॉक इंटरव्ह्यूज पण त्या केसमध्ये घेतले जातील. तर गुगल फॉर्म एकदम प्रॉपर भरून द्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, अतिशय महत्वाचा मुद्दा तो येतो, जो म्हणजे ह्या वर्षीचं बजेट. 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा बजेट रिप्रेझेंट करणार आहे. हेच बजेट 2 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता युट्यूब लाईव्ह मी घेईन डिटेल मध्ये. तर हे बजेट सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे या वर्षीच्या इंटरव्ह्यू साठी. तर बजेट पाहायला विसरू नका. बजेटचा पण पूर्ण अभ्यास करा, याच्या रिलेटेड क्वेश्चनचा अभ्यास करा, बँकिंग रिलेटेड क्वेश्चनचा अभ्यास करा. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास एकदम प्रॉपर करा, जेणेकरून तुमच्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये आम्ही तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण सांगेन. सोबत जे व्हिडिओज अलॉट करून दिले ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. ते व्हिडिओज बघा आणि मग त्याच्यानंतर तुमचे मॉक इंटरव्ह्यू चालू होईल. त्याच्यानंतर तुमचे मॉक इंटरव्ह्यू चालू होतील पुढच्या 8 दिवसामध्ये, 7-8 दिवसामध्ये, 5-7 दिवसामध्ये. जशी तुमची प्रॉपर तयारी झाली त्यानंतर तुमचे मॉक इंटरव्ह्यू साठी तुम्हाला कॉलेज आणि सारथी एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट, मी पुन्हा म्हणतो, फ्री ऑफ कॉस्ट तुमचे मॉक इंटरव्ह्यू घेईल. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हवाला जो पार्ट आहे आपला इंटरव्ह्यूच्या गायडन्स सेशनचा, तो पण फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. फक्त तुम्हाला बुक पाहिजे असेल तर ते बुक कुरिअर करावा, बुक परचेस करावं लागेल, ते कुरिअरने येऊन जाईल. चालेल, तर भेटूया आपण मॉक इंटरव्ह्यूज मध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.